सर, नेरोळी गावात ही घटना घडली. साधारणतः घटना घडलेली ही फॅमिली तुमच्या गावात किती दिवसापासून राहते आणि तुम्ही गाववाल्यांना हे कसं माहीत पडलं? साधारणतः एक 25 वर्षापासून इथे वास्तव्याला आहेत. ते मूळचा फॅमिली ती गुजरातची आहे. 25 वर्षानंतर त्यांचा बिझनेस होता. त्या बिझनेसच्या ह्याच्यामध्ये ते स्थानिक झाले. त्यांच्यासोबत त्यांचे जे 3 मुलं, एक मुलगी आणि ते दोघं नवरा बायको असं कुटुंब राहत होतं. पण मुलं स्थलांतरित आहेत. एक गुजरात आणि एक वसईला आहे. आणि इथे सध्या स्थितीमध्ये ते स्वतः, त्यांची पत्नी आणि एक मुलगी असे 3 जण राहत होते. आणि नुकताच त्यांचं जरा आजारपण वाढल्यामुळे, मुलं बाहेर असल्यामुळे ते 3 जण इथे गुण्यागोविंदाने राहत होते. आता अचानक त्यांच्या मुलाचा इथे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना फोन आला की मी आलोय. तो गुजरातला होता. वडिलांचा फोन लागत नाही ते 10 ते 12 दिवसापासून. मग त्याला थोडा संशय आला की बाबा नक्की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. म्हणून त्यांनी इथे येऊन बघितलं तर घराचं लॉक लावलेलं होतं. पण घरामधून स्मेल येत असल्या कारणाने त्याने आजूबाजूला सगळ्यांना बोलून लॉक तोडलं. लॉक तोडल्यानंतर आतमध्ये जाऊन बघितलं तर बिछाण्यामध्ये, गादीमध्ये गुंडाळून असलेली बॉडी त्याच्या निदर्शनात आली. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी पोलिसांना कळवून ती संबंधित अधिकारी आल्यानंतर आजूबाजूच्या रूम चेक केल्या, लॉक तोडले. त्यानंतर तिथल्या असलेल्या एका पेटीमध्ये त्यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह गोदड्या आणि गादीच्या खाली दाबून ठेवलेला पोलिसांना आढळला. याबाबत काय आता तुमची भूमिका आहे गावकऱ्यांना? अतिशय घृणास्पद घटना घडलेली आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर दहशतीचं वातावरण झालेलं आहे या गोष्टीमुळे की 3 मृतदेह भेटले आणि याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असावं किंवा काहीतरी गुन्हा घडलेला आहे, मोठा गुन्हा की जो तालुक्यामध्ये अजूनपर्यंत कधी निदर्शनात पण नाही आला. त्याच्यामुळे सगळेजण भीतीच्या वातावरणामध्ये आहेत. याचा लवकरात लवकर पोलिसांनी छडा लावून आरोपींना पकडावं किंवा त्या घटनेमागचं कारण सगळ्यांच्या निदर्शनात आणून द्यावं, ही भीती घालवावी अशी इच्छा आहे.